श्री माधवनाथ दीप प्रकाश सकल तीर्थ श्री सद्गुरु समर्थ योगीराज भगवान माधवनाथ महाराज की जय। नसे ज्ञान वैराग्य काहीच अंगी, नसे भक्ती चालेशही अंतरंगी, कसा वाजवू दिव्य चारित्र्य डंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। नठावे मुळी शास्त्र वेदांत योग, कळेना कसा आकळू ध्यान योग, कशी लावू मी शून्य रूपी पताका, समर्था तरी होई तू पाठी राखा। रुचेना मना लागी एकांत वास, भवाचे वनीही फिरायास हौस, सदा वाटते भीती चित्तास शंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। स्वनेत्री सदा माधवा तू वसावे, तुझे रूप सर्वांतरी म्या बघावे, तुझ्या रंगणी रंगवी एकमेका, समर्था तरी होई तू पाठी राखा। कृपा माधुरीचे बहु गोड प्याले, भरोनी मुखी लाविले हो दयाळे, करोनी मुका बोल का दे अवांका, खरा जाहला नाथ जी पाठी राखा। श्री माधवनाथ महाराज की जय। 29 किरण प्रारंभ। श्री सद्गुरुनाथाय नमः। जय जयाजी सद्गुरुनाथ, सच्चिदानंदा स्वानंद मूर्ता, मायाधारा मायातीता निरंजना, तुझ्या माया गुणांचे वर्णन नाथ सूत म्हणे मी करीन, परी तू मायातीत जाण मग निवांत झालो, करावी तुझ्या रूपाची स्तुती, तो तुझी निर्गुण मूल स्थिती, तुझ्या नामाची गावी महती, तरी तू नामातीत, सर्वातीत तू असता, तुझ कैसे स्तवावे भगवंता, म्हणोनी करीतो विश्वनाथा साष्टांगे वंदन, तू अससी विश्रांत, विश्व हे खेळे तुझ्यात, म्हणोनी तुझ विश्वनाथ हे नाम शोभले, तू केवळ महावन, सर्वांचे होसी अधिष्ठान, संता संतांसी पोटी घेऊन वागविसी, परमार्थ तरुची मधुर फळे, तेवी विषय वृक्षांची कुळे, नाना श्वापदांचे मेळे तुझा घेती आश्रय, हरिण बाले खेळती, ससेही प्रेमे बागडती, मयूर आनंदे नाचती तव राज्यी, ऐसा तू सर्वांचा आधार, नसे तुला विषम विचार, घेई साष्टांग नमस्कार बालकाचा, गतकिरणी विनायके, स्वग्रामी केले गमननिके, पत्नी सन्मुख जाऊनी ठाके, म्हणे ऐकावे, मी तव पित्याचे गृही, गेलो होतो आज बाई, सत्यनारायणास्तव तुलाही पाचारिले असे, तरी सारोनी सकल कार्ये, उभयताही तेथे जावे, हे मज रुचते स्वभावे, जणी सिद्ध होई साजणी, ऐकोनी पतीचे बोल, तियेसी वाटले नवल, म्हणे श्वशुरगृहीचा पान्हा विमल, कैसा सुटला हो आजी, हे विपरीत दिसे माते, परी सत्यनारायणास्तव येते, भेटेन माता पितयाते आनंदाने, बसविली पत्नी घोड्यावरी, आपण झाला पादचारी, मधु मधु गोष्टी करी, देखोनी पत्नी विस्मित, मनी म्हणे आज काय झाले, मम पती कैसे निवळले, मी कधी नाही अनुभवले ऐसे सुख, झाले मज बाळ एक, परी न येऊ देई सन्मुख, आज शिशूची चुंबने अनेक, का घेतसे, विनायक म्हणे गे सखये, मी तुझ उगीच दुखविले बय, आता करीन प्रेमे तुझ्या सवे नाना विहार, राही मनी निश्चिंत, तव पूर्वदीन गेले निश्चित, आता सांगेन एक मात, ती श्रवण करावी, मी न गेलो तव पित्याचे घरी, सत्यनारायणही नाही परी, माझा सत्यनारायण नाशिक शहरी विलसतसे, तयाच्या पुण्यदर्शनास न्यावे माझ्या प्रिय सखीस, सत्य सांगता न येतीस,
म्हणोनी असत्य वदलो. पाहोनी पतीची युक्ती जाहली क्रोधवश पत्नी. म्हणे पित्याने व्यर्थ माझी गाठी आपुल्याशी बांधिली हो. मज आधीच नवल वाटले कैसे आजी मन निवळले. सांभाळा आपुले बाळ सावळे मी जातसे पितृगृही. विनायक बोले देवी ठेवितो डोई तव पायी. सद्गुरु मूर्ती नयनी पहावी एक वेळ तुवा. ते तुझ जे प्रश्न करीती प्रत्युत्तर देई होकारार्थी. एवढीच मागणी मज प्रती देई सहचारिणी. पत्नी बोले मी न ओळखे गुरु जो मम जुळवील संसारू. तोची माझा सद्गुरु इतर ते भोंदुमाने. विचारिता आपुल्या गुरुने मज विनायका ते नेणे. मग मी तया होय वदणे सांगा काय. विनू म्हणे प्रियेसी मी न करी तव त्यागासी. मज प्रपंच साधुनी परमार्थासी घेणे आहे. मीच तुझा तात माता मीच तुझा सौख्य करता. टाकुनी तुझ अनाथा मज परमार्थ न घडे. नको आपुले गोड बोल सांगेन मज जे रुचेल. असतील नशिबी जे भोग ते भोगणे लागती. हे दाम्पत्य येई नाशिकास कळले वृत्तांत सासूबाईस. आल्या धावत मुक्कामास झाला खिन्न विनायक. विघ्न आले रे आले आता कार्य दुष्कर झाले. नाथा मज सांभाळिले पाही चेतवा. येवो आपदेचे पर्वत परी मी उल्लंघीन त्वरित. घेईन माझे ध्येयरत्न निश्चयाने. दुसरे दिनी प्रभाती उठो निशोधे गुरुमूर्ती. कथिले नाथे ज्या स्थला प्रती तेथे असे मशीद. गेला मशिदीत बिनू गाजी सकरी वंदनू. कोठे असे नाथ भानू सांगावेजी. येरू बोले ही मशीद येथे हिंदूचा नसे संबंध. तू होता इस्लामबद्ध मी दावितो अल्ला. विनू देही गोड उत्तर मज दावा योगेश्वर. सुखे करीन धर्मांतर काजीराया. माझा धर्म श्रीनाथ माझे कर्म श्रीनाथ. मी न ओळखे अन्य पंथ नाथाविण. मग फिरोनी चोहीकडे गेला आपुल्या आनंदाकडे. विनवी आलो पायाकडे पत्नी सवे. नाथ सांगे सासूला जावई येती योग दीक्षेला. तुमची अनुमती असती त्याला करीन मी योगी. नाथा आपण थोर संत जावई असती विचित्र. यांना दीक्षा देता व्यर्थ कन्या मम नाडेल. हे दोघे असती तरुण यांचे असती प्रपंचाचे दिन. भल भल त्या मार्गी लागून करतील आयुष्य क्षय. मिळवावे द्रव्य अपार करावा सुखे संसार. घरी मुले 2-4 असावी तकी. करावा नित्य कुलाचार. पूजाचा श्री महेश्वर तेणे तो सुख अपार देईल संसारी. पत्नीचे पहावे सुख दुःख करावे बालांचे कौतुक. हे सुख खरे अलौकिक भोगावे यांनी. साधावे थोड्या परोपकारा द्यावे 4 दाणे भिक्षे कर्या. क्वचित येता ब्राह्मण घरा द्यावे भोजन. सोडोनी ऐसा उत्तम पंथ हे शिरती योगात. तयाने लक्ष्मी प्राप्त कैसी भावी. गृहस्थाश्रमी या योग कधी न ऐकिला हा मार्ग. जो असे केवळ फटिंग तया योग्य. ऐकोनी सासूचे पुराण नाथ म्हणे कैसे मायावी जन. दुःखाते सुख समजून राहताती. जेवी गोचीड गाईचे स्तनी दुग्धास्तवरा हे ऋतूनी. तृप्त होई रक्तप्राशुनी दुग्ध म्हणोनी तया. किंवा श्वान चाखे हाडूक परी ते असे बहु कडक. तोडिता तोडिता रक्त वाहे दातांतुनी. आपुलेच रक्त आपण प्राशी मानी महापक्वांनासी. तैसी ही माया विवशी मोही जीवासी. सासूबाई चिंता न करणे मजही न रुचे प्रपंच त्यजणे. स्त्री पुत्रांचे शाप घेणे योग्य नव्हे. विनायका ते मिळेल धन राहील अखंडभर घरून. खऱ्या स्त्री सवे नांदून करील अचल प्रपंच. न सोडील तुमच्या कन्येला
कन्याही तरी माझी बाला, ती दुःखी असता मजला, रुचेल कैसे त्याच्या संसाराचे ओझे, सुखे घेतो श्री माझे, नाथबोधाचे बीज रुजे, झाले सर्व अनुकूल. मग विनायक भक्तास केला दयाळे मंत्रोपदेश, प्राणायाम खेचरी क्रियेस, दाखी त्याच दिनी. सांगे सकल योगांचे सार, ते परिसावे योगेश्वर, नाथ मुखातूनी गंगाधार. आता वाहील वाहील पहा हो स्वैर, ती निर्मल तैसी मधुरतर, स्नान करोनी प्यावी सत्वर साधकांनी. नाथ सांगे एक आख्यान, होते गुरु शिष्य दोघे जण, शिष्य म्हणे मी कोण हे न कळे मज, जाहलो भ्रांत मी सद्गुरु, तुम्हा विण कोणा विचारू, संशयाचा सागरू कोण निरसील. हा विचार मम मानसी, करी अनंत वृत्तीसी, बाध येई नित्य नियमासी त्या योगे. तू निवृत्ती सागर, निवृत्त करशील हा कुमर, म्हणोनी धरोनी धीर प्रश्न केला. सद्गुरु मूर्ती आनंदली, मज ऐसीच पाहिजे शिष्यावली, वत्सा तव भ्रांती सगळी निरसी नगा. तू अससी का वृक्षवेल, किंवा मृत्तिका शिलातल, येरू म्हणे मी देह केवळ इतर नाही. अरे तव देहाची तुझ ओळखण, इतर वस्तू असती भिन्न, परी घोर निद्रेत देहाची स्मृती जाण. असते काय जो तू तुझा म्हणविसी, त्या तेच कैसा विस्मरसी, मग सांग बा भिन्न अससी किंवा नाही. शंकित झाले शिष्य मन, झोपेत नसे शरीर स्मरण, या योगे देह भिन्न जाणला पाहिजे. विनवी आपुल्या स्वामीसी, देह भिन्न दिसे या तत्वासी, मग मी कोण या कोड्यासी कैसे सुटावे. सद्गुरु सांगती प्रेमपूर्ण, बाळा ही अनुभवाची खूण, येथे शब्दाचे पडे मौन, अनुमाने तुझ सांगतो. या सर्व उत्पत्तीचे कारण एक आत्मा असे जाण, जो सर्वत्र भरला पूर्ण, परी अदृश्य. ब्रह्म हे केवळ अविनाशी, न घेई नामरूपासी, उत्पत्ती स्थिती तयासी न होई कदाही. तो असे केवळ शुद्ध, न होई पाप पुण्यबद्ध, तो परमेश्वर सच्चिदानंद रूपरहित. माया ही दुसरी निर्गुण, परब्रह्माची छाया पूर्ण, ही आहे निश्चये अंतवान ब्रह्म अनंत. जे ब्रह्म जे मायाधिष्ठित, तै दिसे दृश्य रूपात, येरवी ते असोनी अदृश्य दृष्टी पुढे. सर्व कर्तृत्व मायेचे, ब्रह्म हे निधान शून्याचे, माया हीच या जगताचे सार बाळा. जैसे जलद असे रंगरहित, परी ज्या रंगी होय समाविष्ट, तैशाच रंगाच्या ढंगात दिसे लोचनासी. किंवा शुद्ध काच करी घ्यावा, जो त्या ज्यावरी ठेवावा, तैसाच करील उठावा निरंतर. आत्मारूपी शुद्ध काच, रंगरहित असे साच, यासी कारण ती मायाच पुत्रराया. देह हा केवळ 36 तत्वांचा, आहे पसारा मायेचा, त्याते प्रकाश आत्मयाचा, तोच तू असे. हे केवळ शाब्दिक वचन, तुझ न कळे अनुभवाविण, करी रे तत्स्वरूपी मिलन मग जाणसी. केला शिष्ये नमस्कार, तूच सर्वांचा आधार, तूच माझा ईश्वर परब्रह्म. सद्गुरु वदती तयासी, तू तत्व न उमजसी, मी तुझ्या स्तव रूपासी आलो बाळा. श्री नामदेव भक्त प्रेमळ, पांडुरंगा सवे करी खेळ, परितया स्वरूप विमल कळले नाही. गोऱ्या कुंभाराने मारिता, रडू वाले भक्ता, नामदेव कथा म्हणता मनी तापला. गेला पंढरी पायाशी, देवा तुझी संत मंडळी कैसी, कच्चा म्हणती मारुनी मजसी हे नवनवल. देव म्हणे गा नामदेवा, मी तुझ्या सवे करीतो सर्व कार्या, परी माझा मूल रूप ठावा हा नसे.
मृत्तिका आणि तू एक, हे तुझ दावीर गुरुनायक. त्यासी होई शरणैक्य, मग जाणीशील. तै विसोबा खेचरास, आला शरण नामदेव शिष्य. सारिले पटल विशेष, तो नामदेवची पांडुरंग. तरी ऐक शिष्योत्तमा, बघावे जरी आत्मारामा. विवेक वैराग्यादी श्यामदामा, आधी साधन करी. तू नामया परी होता संपन्न, मी तुझ दावीन दर्पण. मग अनुभवसी खुण आत्मयाची. होती एक सुशील नारी, पती सह सुखे संसार करी. नथेची तिला हौस भारी, म्हणे मज द्यावी नाथा. नथ तेवी मंगळसूत्र, हा स्त्रियांचा अलंकार पवित्र. तोही न मिळता येथ व्यर्थ झिणे. हळद कुंकवास्तव जाता कोठे, लाज वाटे जीवाते. लावोनी कुंकुम नासिकेते, जाणे लागे. तरी करोनी बहु यत्न सखया, मज नथ द्यावी पतिराया. स्त्रियेने दाविता माया, मोहिला पती. कष्टोनी केली नथ, आनंद विले कलत्र. परी एके दिनी विचित्र, जाहले गा. टोचिले होते नाक पुन्हा, त्या योगे संतत जाण. अलंकार ठेवू शकेना नासिकेत, म्हणोनी ती भामिनी. अडकवी मंगळसूत्र नथ जणी, परी ते स्थान विस्मरोनी. म्हणे नथ कोठे, जाहली अंतरी व्याकुला. गृहीचा सर्व भाग शोधिला, दुःख करी ती अबला. आता काय करू, पतीस करोनी आर्जव. केले भूषण अभिनव, परी तेही नेई दुर्दैव. दिग्जीवन माझे, गेली देवगृही त्वरित. करी नाना नवसा प्रत, विनवी अव्ये अंबेसी देई नथ. तव पूजा करी नगे, करीन मी शनिवार. मम देई अलंकार, शनिदेवा तू सत्वर. पावसी नवसा, न जाई शेजारी पाजारी. मज मूर्ख म्हणतील सारी, म्हणोनी गृहीच तळमळ करी. भ्रमित बाई, तो आला एक साधूवर. कावो होसी दुःखित पार, गेला माझा अलंकार. सद्गुरु राया, येता पतीची गृही स्वारी. मारी लहो यमापरी, सोडवावा प्रश्न लवकरी. दीनेचा या साधू निर्भ्रांतीचा आरसा. दाखवी स्त्रियेसी खासा, पाही तुझा अलंकार कैसा. कोठे असे, दिसली नथ गळ्यात. झाली स्त्री हर्षित, म्हणे तूच माझा सद्गुरुनाथ. हरविली भ्रांती, साधू बोले तियेसी. तुवा आदर्श पाहिलासी, त्या आदर्शातूनी मजपासी. नथ देई तव कंठातील तू सांभाळी. परी देई मज दर्पणातली, हसुनी म्हणती बाळी. हे नवल, तव दर्पणाने दयाळा. मज नथेचा ठाव दिदला, परी प्रत्यक्ष वस्तू कला. माझी मजपाशी, ऐक शिष्या ही गोष्ट. तुझ प्रकाशवील उक्त, गुरु केवळ उघडून पट. दावील वाट, आत्मज्ञानादी किल्ली. आहे सत्य रे मज जवळी, परी तू होता संपन्न वेळी. तुझ देईन त्याविणे नसे माझी कृपा. या केवळ शब्दांच्या थापा, तुची आपुला शत्रू मित्रपा. लागे प्रयत्नासी, विनवी शिष्य कळकळीने. मज आता मार्ग सांगणे, जाईन त्यावरुनी निश्चयाने. गुरुराया, आत्मज्ञानाची साधने अनेक. परी योगासम नाही आणिक. तू अभ्यास योग निशंक स्वीकारी गा. योगाचे मार्ग कठीण, यद्यपि त्यात सुलभ जाण. या योगाचे विंदाण सांगती मुनी. नरदेही या योगांचे साधन, आहे सर्वांसी साध्य जाण. याची पंथे झाले स्वरूपी निमग्न अनेक साधक. नरदेहासारखी अन्य योनी, नाही कोठेही त्रिभुवनी. येथेच मुक्ती साजणी माळ घाली. या नरदेहा घेऊन जाहले नर नारायण. नरदेहा ऐसा जन्म नाही आणिक. नर आणील स्वर्गाते भूतली, नर घेईल समुद्राची खोली. खेळवील सृष्टी सगळी अतुल प्रभावे. पंचतत्वाचेही खेळणे, नर करील गा स्वाभिमाने. नर शोधील सर्व लोकांची स्थाने निसंशय. नरदेहा ऐसा समर्थ,
दुजा असे रे क्वचित, नरदेह हा सोपान खचित मुक्त मंदिराचा. या नरदेहीच येऊनी ऋषी, जाहले थोर योगाभ्यासी. ऐक्य करीती जीव शिवासी योग बळे. कोणी कर्मयोगी होऊन बुद्धीचे करीती उन्मन. कोणी ज्ञान संपन्न आत्मयाचे. कोणी भक्तियोगाचा जिना, चढून जाती प्रभूच्या अंगणा. या नरदेही चार मुक्ती जाण, इतरा अशक्य. ऐसा हा नरदेह श्रेष्ठ, जो आचरील येथीचे व्रत. तोच निश्चये जीवन मुक्त होईल गा. सर्व जन्माचे मागुती, हा नरजन्म देई जगपती. तयाचा उपयोग निश्चिती, करावा परमार्थी. इतकी या देहाची श्रेष्ठता, परी कोणी नाणी चित्ता. भुलती सारे मायेच्या गोत्रा, करीती अकर्म. माया कर्दमी बहु लोळती, त्या माझी कित्येका वाटे खंती. परी ते मनाते निंदिती, नावरे म्हणूनी. मन असे किंकर केवळ, त्यासी नसे स्वतंत्र बळ. व्यर्थ करीती जनकल्लोळ, मनाचे नावे. मनासम आज्ञाधारक, नाही या जगी दुसरे देख. जेथे ठेविती तेथ निशंक, होऊनी राहे. मनासी न लागे बरे वाईट, अथवा न विचारी पात्रापात्र. ये विषयी सांगेन दृष्टांत, तो आदरे परिसावा. आपुल्या कुरूप बाळा सन्निध, परक्याचा असता सुंदर नंदन. मनुज घेई आधी चुंबन कुरूपपुत्राचे. घरी असोनी सुंदर नारी, जाती कुरूप कुलटेच्या द्वारी. शर्करेचा येई वीट भारी, कडू सुरा आवडे जीवाहुनी. एवच मन हे ताबेदार, त्यास ठेवाल तैसे राहणार. उगीच दोष देती थोर मनरायासी, कित्येक लागती अभ्यासी. प्राणपानाची करीती एक गती, परी मोहुनी सिद्धीस शेवटी. करीती घात आपुला, कित्येक करीती वितंडवाद. माझविती शब्दांचे पाखंड, कित्येक राहुनी असावध. आचरिती निजक्रिया, ऐशा अनेक विकल्पात. सापडती साधक खचित, सहस्रा माझी दिसे कचित. सिद्ध पुरुष होई या आत्मसंयम योगासम. नाही गा सुलभ कर्म, तू स्वीकारी हाची धर्म. शिष्योत्तमा, पूर्वी जे झाले संत, त्यांनी धरिला हाची पंथ. योगाविणे झाला मुक्त, असा क्वचित प्राणी. सर्व कार्यांचे अधिष्ठान, आहे हा योग नारायण. त्या ते चिंतील जो नर सुलक्षण, तो स्वयेच होईल योग. या योगा ते विघ्न, आलस्याणी संशय जाण. व्याधी अस्थिर मन, विषयलुब्धी. योगाभ्यासाची मुख्य साधने, दोन असती शिष्या ऐकणे. गुरुपदी दृढ श्रद्धा ठेवणे, निश्चय हे दुसरे. त्या साधनांचा जास योग, तो साध्य करील राजयोग. हा सिद्धांत अभंग जाण बाळा. जरी या अभ्यासाचा क्रम चुकला साधक उत्तम, तरी त्या येईल गा पुनर्जन्म साध्य व्हावया. या जन्मी तो योगभ्रष्ट, होईल मुक्त हे निश्चित. पार्थाप्रती ग्वाही देत श्रीकृष्ण भगवान. साधके ठेवावा मिताहार, विशेषतः दुग्धाहार. तांदूळ घृतसाखर सत्वगुणी सेवावे. करावे उदराचे 4 भाग, दोही अन्न एकी जलसंग. एक्या भागी वायूचा मार्ग राहू दीजे. तिखट तैल वर्जावे, तामसी अन्न न सेवावे. तया ते योग न साधवे जे तामसी. अन्नावरी सर्व भार, अन्न हे चित्ताचे घर. जैसे खाद्य तैसे स्थिर होईल मन. या अभ्यासी सर्वा अधिकार, तरुण वा वृद्ध जर्जर. स्त्रियाही योती योगिनीवर अनुसूयादी. आता अभ्यासा कैसे स्थळ असावे, हेच 14 किरणी कथिले बरवे. श्रोती ते किरण पहावे, कळोनी येईल. स्थलाचे मुख्य लक्षण, सदा शुचिर्भूत असावे जाण. एकांत स्थानी आसन स्थिर करावे. प्रभातकाळी मध्यान्नास, सायंकाळी मध्यरात्रीस. करावा योगाचा अभ्यास निश्चलपणे.
परी सद्य कालानुसार जरी सर्वन वाटती सोयीस्कर प्रभाती आणि निशी सुखकर होईल गा पुढील किरणी योगांगे विशद करून गुरु सांगे ऐसे श्री माधवनाथही सांगे विनायकासी नाथ सुत केवळ स्तंभ जड श्री माधवनाथ दीप प्रचंड ठेवुनी किरणे बहुविध प्रकाशवी नसता दीप जरी उजळला मग कोणी विचारी स्तंभाला जनांच्या नयन युगुला तोच नयन देता तो इति श्री माधवनाथ दीप प्रकाशे नाथ सूत विरचिते भक्त विनायक अनुग्रह नाम 19 किरण समाप्तः अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भगवान श्री माधवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.